नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। अशी ही कढीपत्त्याची चटणी आपल्याला आरोग्यदायी खूप बहुगुणी आहे, त्यामुळे अशी कढीपत्त्याची चटणी तुम्ही बनवा आणि नक्की खा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात कढीपत्त्याची चटणी। इथे कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतला आहे। या कढीपत्त्याची अशी पाने आपण वेगळी करूया। ही कढीपत्त्याची चटणी शरीरासाठी खूप उपयुक्त अशी आहे। खास करून कढीपत्त्याची चटणी ही आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे। आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्ता हा आपण खाल्लाच पाहिजे। जेवणामध्ये ज्यावेळेला आपण कढीपत्ता टाकतो तेव्हा हा सहसा आपण खात नाही, त्यामुळे अशी कढीपत्त्याची चटणी बनवून तुम्ही नक्कीच खा। जाळीच्या भांड्यामध्ये हा कढीपत्ता ठेवून अर्धा तास कढीपत्ता हा फॅनखाली ठेवून द्या। त्यामुळे कसं यावर जे पाणी आहे ते सर्व सुकून निघेल। थोडंफार पाणी राहिलं तरी चालेल, पण किमान अर्धा तास तरी हा कढीपत्ता तुम्ही फॅनच्या खाली ठेवून द्या। A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता अर्धा तास फॅनखाली हा कढीपत्ता मी ठेवला होता। अर्ध्या तासानंतरच हा हवेवरती पूर्णपणे पाणी याचं ड्राय झालं आहे। आता आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची त्याची प्रोसिजर पाहूयात। इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेल घालत आहे। कढीपत्ता मी तुम्हाला वाटीप्रमाणे हा मोजून दाखवत आहे। या वाटीप्रमाणेच आपण बाकीचे साहित्य घेणार आहोत। 3 वाटी हा असा कढीपत्ता इथे आपण घेतला आहे। कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपण कढईत परतून घेऊया। यामध्ये काही थोडाफार जर पाण्याचा अंश असेल तर तो निघून जातो, म्हणून कढीपत्ता चटणी करायच्या अगोदर हा कढीपत्ता तेलामध्ये असा परतून घ्या। कढीपत्ता हा डोळे आपले निरोगी ठेवण्यासाठी तर आहेतच, पण आता तर थंडीमध्ये केस गळतीच्या समस्या तर याचं प्रमाण खूपच वाढलेलं असतं, त्यामुळे कढीपत्त्याची चटणी ही थंडीमध्ये तर आवश्यक खावीच। गॅसच्या स्लो फ्लेमवरच इथे तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच हा कढीपत्ता तेलामध्ये हा कुरकुरीत झाला आहे। आता हा कढीपत्ता आपण कढईतून काढून घेऊया। कढीपत्ता हा तेलामध्ये असा कुरकुरीत करून घेतला की ही कढीपत्त्याची चटणी अगदी फ्रीजच्या बाहेर महिनाभर सुद्धा टिकू शकते। ज्या वाटीने आपण कढीपत्ता मोजलाय त्याच वाटीने आपण अर्धा वाटी इथे शेंगदाणे घेणार आहोत आणि अर्धा वाटी फुटाण्याची डाळ, म्हणजे याला आपण डाळवं सुद्धा म्हणतात। हे पण आता व्यवस्थित आपण कढईमध्ये भाजून घेऊया। कढीपत्ता ज्या कढईत आपण तळून घेतो त्याच कढईमध्ये डाळवा आणि शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। यानंतर या कढईमध्ये कढीपत्ता तळून झाल्यानंतर कढईमध्ये जे तेल असतं त्याच तेलामध्ये हे दोन्ही साहित्य भाजून घ्यायचे। कढीपत्ता तळून झाला की त्यानंतर कढईमध्ये अजिबात तेल घालायचं नाही। फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे भाजून झाले आहेत, ते आता आपण काढून घेऊ। लसूण पाकळ्या पाव वाटी मी लसूण पाकळी घेतली आहे। हे आपण असंच भाजून घेऊया। त्यामध्ये लगेच आपण अर्धा चमचा मी इथे जिरं घेतलं आहे। लसूण बरोबरच जिरे हे भाजून घेऊयात। जिरं आणि लसूण आपण काढून घेऊयात। कढई खूप गरम झालेली असते, त्यामुळे आता गॅस आपण बंद करूयात आणि याच गरम कढईमध्ये आपण 2 चमचे पांढरे तीळ घालूयात। हलकेसे हे तीळ आता आपण याच गरम कढईमध्ये भाजून घेणार आहोत। तीळ हे आपण शेवटच्या स्टेपलाच भाजणार आहोत, कारण कढई ज्यावेळेला खूप गरम असते त्याच कढईमध्ये हे तीळ ऑटोमॅटिक भाजले जातात। इथे तुम्ही पाहू शकता तिळांचा रंग बदलला आहे आणि तीळ ब्राउनिश असे झाले आहेत। यामधील अर्धे तीळ आपण वाटायला घेणार आहोत
आणि अर्धे तीळ चटणी वाटून झाली की त्या चटणीवरून आपण असेच अख्खे तीळ घालणार आहोत। अशा प्रकारे सर्व साहित्य आपलं भाजून झालं आहे। कढीपत्ता तळून झाल्यानंतरच सर्व साहित्य आपण भाजून घेतले आहेत। हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊयात आणि कढीपत्त्याची चटणी तयार करूयात। इथे मी या टीस्पून प्रमाणे 2 टीस्पून मिरची पावडर घेतली आहे आणि अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घेतले आहे। तुम्ही मीठ आणि लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घ्या। हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य मी मिक्सरला वाटून घेतले आहेत। ही कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे। जे आपण तीळ बाकीचे बाजूला ठेवले होते ते या चटणीवर आपण असे घालून घेऊयात। ही चटणी आरोग्यदायी बहुगुणी अशी आहे, त्यामुळे अशी ही चटणी तुम्ही नक्की करून खा।